नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज मी तुम्हाला जी बातमी सांगायला आलेलो आहे ना, ती बातमी ऐकल्यानंतर तुम्ही वेडे व्हाल, तुमचं डोकं सुन्न होईल. म्हणजे काय तर मी जर तुम्हाला असं म्हटलं की मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली आहे की नाही? मोठी बातमी. अजून नाही कळलं ना? तुम्ही आधी मोहित कंबोज कोण आहे त्याचं चित्र डोळ्यासमोर आणा. एकूण मोहित कंबोज कुठल्या पक्षातला आहे ते सगळं डोळ्यासमोर आणा. सगळं पिक्चर क्लिअर होणार आहे. आणि नाहीच झालं तर मी बसलोच आहे सगळं पिक्चर क्लिअर करायला. एक लक्षात घ्या, या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्यानं पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत, बऱ्याच हालचाली होत आहेत. आता या म्हणजे आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला गेलेत, त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्याचे फोटो काही व्हायरल झालेत. आणि ते व्हायरल झाल्यानंतर तुम्हाला सांगतो अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि नुसते आदित्य ठाकरेच गेलेले नाही आहेत, अजून बरेच जण गेलेत. कोण कोण गेलेत ती नावं ऐकली ना की आणखीन तुम्ही चक्रावून जाल. काय चाललंय म्हणजे एकेकाळचे हे इतके कट्टर शत्रू म्हणजे मोहित कंबोज आणि ठाकरे कुटुंब एकमेकांचे कट्टर शत्रू, एकमेकांच्या मधनं विस्तव जात नाही, एकमेकांना पाण्यात पाहणारे हे सगळे दोघं म्हणजे ठाकरे कुटुंब आणि मोहित कंबोज. आणि या मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली आहे. आता येतंय हळूहळू लक्षात मला काय म्हणायचं आहे. एक लक्षात घ्या, म्हणजेच आपण जे सतत ऐकतो ना की राजकारणामध्ये कोणीही दीर्घकाळ एकमेकाचा शत्रू नसतो किंवा एकमेकांचे मित्रही नसतात. या सगळ्या गोष्टींचा प्रत्यय तुम्हाला या बातमीतनं येणार आहे की जे कालचे मित्र होते ते शत्रू बनतायत का, आणि जे कालचे शत्रू होते ते आता मित्र बनतायत का? हाच खरं या सगळ्या मागचा भाग आहे. आणि या एका व्हिडिओनी जे काही व्हायरल झालेला आहे, या व्हायरल व्हिडिओनी अनेक मुद्दे उपस्थित केले. आता मोहित कंबोज म्हणजे भाजपाचं एक फायर ब्रँड नेता. तो सध्या तुम्हाला असा फ्रंटला दिसत नाही. मोहित कंबोज आता आपल्याला कुठेही ते फ्रंटला आहे, त्यांचे बाईट वगैरे माध्यमांमध्ये येत आहेत असं तुम्हाला कुठेही चित्र दिसणार नाही. पण मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे असे मानले जातात. ते म्हणजे आपण म्हणतो ना की हा माझा ट्रबल शूटर आहे, अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व मोहित कंबोज यांचं आहे. आणि अशा या मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंनी उपस्थिती लावावी, हा प्रश्न का येतोय वारंवार माझ्या मनामध्ये तेही मी तुम्हाला सांगतो. तुम्ही आठवा ती एक रात्र ही माझ्या मते 2020 ते 22च्या दरम्यान घडलेली आहे. त्या रात्री मोहित कंबोज यांची गाडी ही मातोश्रीवरनं जात होती. तणावपूर्ण वातावरण होतं त्या काळामध्ये आणि मोहित कंबोज यांचीच गाडी चालली आहे हे शिवसैनिकांनी ओळखलं आणि त्या गाडीवर जोरदार दगडफेक केलेली आहे. म्हणजे जर त्यावेळेला मोहित कंबोज हे जर का शिवसैनिकांच्या हाती सापडले असते तर कुठलीही अघटित घटना घडू शकली असती. इतका मोहित कंबोज यांच्यावर मातोश्रीचा शिवसैनिकांचा राग होता. मोहित कंबोज आणि ठाकरे यांनी एकमेकांवर प्रचंड आरोप प्रत्यारोप केलेत. एवढंच नाही तर राजकीय एकमेकांनी बॉम्ब टाकलेत एकमेकांवर खोटे नाटे गुन्हे दाखल करून त्यांना पोलीस चौकीची हवा कशी देता येईल याचे सगळे प्रयत्न मोहित कंबोज यांच्याकडनंही झालेत आणि ठाकरेंकडनंही झालेत. इतकं वैर या महाराष्ट्राने मोहित कंबोज आणि ठाकरे यांच्यामधलं बघितलेलं आहे. साधारणतः 2019 ते 2022 पर्यंतच्या या सगळ्या तणावपूर्ण वातावरणातल्या गोष्टी आहेत. पण इथंच गोष्ट थांबत नाही. लक्षात घ्या, 2022 नंतर तर खरा खेळ सुरू होतो. तो 22 नंतर काय कुठला खेळ सुरू होतो तर तुम्हाला आठवतं एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये बंड केला आणि त्यांच्याबरोबर काही आमदार हे एकनाथ शिंदेंच्या बरोबर गेले. मग ते महाराष्ट्राच्या बाहेर गेले. तुम्हाला माहिती आहे
एकनाथ शिंदेंच्या बरोबर जे आमदार बंड करून बाहेर पडले त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर काढणं, त्यांना सगळ्या लॉजिस्टिक्स पुरवणं, म्हणजे गाड्या घोड्यांची सुविधा करणं, त्यानंतर त्यांची हॉटेलमध्ये, चांगल्या हॉटेलमध्ये व्यवस्था होईल, त्यांना काय हवं नको ते सगळं बघितलं जाईल, ही सगळी जबाबदारी कुणाकडे होती? मोहित कंबोज यांच्याकडे होती. जितके दिवस एकनाथ शिंदेंच्या बरोबरचे जे काही शिवसेनेतले आमदार आहेत जे बंड करून बाहेर पडले, ते जितके दिवस बाहेर होते तितके दिवस मोहित कंबोज हे त्या एकनाथ शिंदेंच्या बरोबर आणि त्यांच्या आमदारांच्या बरोबर होते. म्हणजे सगळं बॅकस्टेजचं काम जर कोणी सांभाळलं आहे तर ते मोहित कंबोज यांनी सांभाळलं आहे. आणि अर्थात मग मोहित कंबोज यांनी सांभाळलं आहे म्हणजे त्याच्या मागे कोण आहे, कुठली शक्ती आहे? मग ती महाशक्ती पण आहे, ती राज्यातली शक्ती पण आहे, आणि मोहित कंबोज कुणाच्या अत्यंत जवळचे आहेत हे काही तुम्हाला मी सांगायला नको. आणि त्यामुळेच मी जे तुम्हाला म्हणतोय ना की इथेच सगळी मेख दडलेली आहे, इथेच सगळी ज्ञानबाची मेख आहे. मग आता आपल्या मनामध्ये प्रश्न येणारच ना, स्वाभाविक आहे की आदित्य ठाकरे हे मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. नुसते आदित्य ठाकरे जात नाहीत, तर आदित्य ठाकरेंच्या बरोबर उद्धव ठाकरे सुद्धा आहेत, उद्धव ठाकरेंच्या बरोबर राज ठाकरे सुद्धा आहेत, आणि हे तिघही मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला हजेरी लावतात. ही बातमी साधी सोपी अशी सहजतेने बघण्यासारखी अजिबात नाही आहे. कारण मी म्हटलं ना की इतकं वैर की जणू काही या दोघांमध्ये महायुद्ध घडलं असतं, इतकं या दोघांमधलं वैर असताना आता केवळ कार्यक्रमाला जायचं आणि काय मुलीचा वाढदिवस आहे म्हणून जायचं असं इथपर्यंत, इतक्यापुरतं हे मर्यादित नाही. आणि म्हणून संजय राऊतांनाही अनेक पत्रकारांनी या घटनेवरचा प्रश्न विचारला. कालच घडलंय. यांना आपल्या अंधारेताई आहेत, सुषमा अंधारेताई, त्यांनाही पत्रकारांनी या बाबतीमध्ये प्रश्न विचारला की काय चाललंय? आदित्य ठाकरे मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला, तेव्हा या दोघांनी ज्या पद्धतीने ही बाजू सावरून घेतली आहे ना, तिथंच आपल्याला कळतं पाणी मुरताय. पाणी काहीतरी कुठेतरी थोड्या बहुत प्रमाणामध्ये मुरायला सुरुवात झालेली आहे. कारण सुषमा अंधारे काय म्हणाल्या की अहो राजकारण वेगळं आणि अशा कार्यक्रमांना उपस्थिती लावणं, म्हणजे त्यांनी मैत्री हा शब्द नाही वापरला, पण राजकारणाचा भाग तुम्ही वेगळा ठेवा आणि अशा कार्यक्रमांना जाणं हीच तर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. कितीही वैर असलं तरी काय झालं, आपण जायचं असतं असं म्हणत सुषमा अंधारेंनी या गोष्टीची एक प्रकारे पाठराखण केली आहे. सेम संजय राऊत बोललेले आहेत. संजय राऊत बोलले की दिल्लीचा आणि याचा काही संबंध नाही आहे. ही एक काय म्हणतात त्याला राजकारण बाजूला ठेवून या गोष्टीकडे बघण्याची ही गोष्ट आहे आणि हीच आपली संस्कृती आहे असं त्यांनीही म्हटलेलं आहे. आता ही संस्कृती काय चालली सांगतीये, या संस्कृतीमध्ये काय दडलंय हेच तर आता आपल्याला बघायचं आहे. आणि त्या निमित्ताने 3 महत्त्वाचे प्रश्न आपल्या डोळ्यासमोर तयार होतात. एक म्हणजे ठाकरे गट, ठाकरेंची शिवसेना ही आता आपली भूमिका सौम्य करतीये का? म्हणजे काय आहे, सध्या ठाकरेंच्या शिवसेनेची जी अवस्था आहे ती थोडी नाजूक झाली आहे, कमकुवत झाली आहे. त्यामुळे भाजप विरोध जो ठाकरेंचा होता यापूर्वी किंवा आहे असं म्हणूयात, त्याची तीव्रता आता हळूहळू कमी होणार आहे का? ही भेट असे काही संकेत देतीये का? या गोष्टीकडे आपल्याला बघावं लागेल. दुसरं आपल्याला बघावं लागेल की कुणाला तरी दाखवण्यासाठी हे काही सिग्नल आहेत का? म्हणजे एक सिग्नल असंही असू शकतो की जो खुद्द भाजपसाठीच असेल, म्हणजे भाजपला हा सिग्नल असेल की बाबा रे अजूनही आम्ही तुमच्यासाठी पूर्ण दरवाजे बंद केलेले नाहीत, आमचे दरवाजे किलकिले आहेत, तुम्ही विचार करू शकता आगामी काळामध्ये. हा एक संकेत भाजपसाठी असू शकतो किंवा एक सिग्नल हा एकनाथ शिंदेंसाठी सुद्धा असू शकतो. सुद्धा नव्हे, एकनाथ शिंदेंसाठीच जास्त असू शकतो की पहा आता जरी तुमचे ते मित्र असले महायुतीतले तरी पुढचे कदाचित ते आमच्याही जवळचे पुन्हा मित्र बनू शकतात. असे काही सिग्नल्स याच्यामधनं देण्याचा प्रयत्न आहे का? याही अर्थाने आपल्याला बघायला लागेल. आणि तिसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट,
जे या दोन गोष्टी बघितल्यानंतर आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवं समीकरण तयार होतंय का, किंवा त्या दृष्टीनं काही पावलं पडतायत का, किंवा त्याच काही घडामोडी पडद्यामागे घडतायत का, याही अर्थाने आपल्याला या सगळ्या भेटीच्या गोष्टींमध्ये शोध घ्यावा लागणार आहे. एक लक्षात घ्या की सध्या नकोच म्हणूयात, खरं तर 2024 नंतर महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं फार सख्य राहिलेलं नाही. ते दोघंही दाखवतात आम्ही चांगले मित्र आहोत, आम्ही एकमेकांना विचार करूनच, एकमेकांची विचार विनिमय करूनच निर्णय घेत असतो, असं जरी कितीही दाखवत असलं तरी प्रत्यक्षातल्या गोष्टी फार वेगळ्या आहेत. काहीही झालं तरी एकनाथ शिंदेंना आपण उपमुख्यमंत्री झालेलो आहोत हे काही पचनी पडत नाही आहे. आणि स्वाभाविक आहे, जो मुख्यमंत्री पदावर जो राहिलेला आहे तो नंतर पुन्हा उपमुख्यमंत्री होतो आणि ते पटकन स्वीकारलं जात नाही. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंना अजून ते स्वीकारता आलेलं नाही आहे, ते त्यांच्या पचनी पडलेलं नाही आहे. त्यामुळे 2024 नंतर जर तुम्ही बघितलं तर फडणवीस शिंदे असू देत, यांच्यामध्ये कायम एक खटके उडालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्याचं राजकारण झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. शिवसेना, एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये अनेक, म्हणजे अगदी आता रायगडचं ते पालकमंत्री पद असेल, अमुक असेल तमुक असेल, कशाला, ताजी घटना घेऊयात आपण साताऱ्याची. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून जो काही भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जो राडा झालेला आहे ना, तो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही झाला नसेल असा राडा झाला आहे. साताराच्या पालकमंत्र्यांना धक्काबुक्की झालेली आहे. शंभूराज देसाई पार रक्त निघसपर्यंत पोलिसांनी त्यांना अडवलं होतं मतदान करण्यापासून, त्यांच्या कार्यकर्त्यांना. इथपर्यंत हा राडा बघितला आहे. म्हणजेच हे काय सांगतात तर आता एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपचं तितकं सख्य राहिलेलं नाही आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये जेव्हा हा सगळा संघर्ष उभा राहतो तेव्हा शिंदे पटकन दिल्लीकडे पळतात. आत्ता देखील शिंदेंची नुकतीच एक दिल्ली वारी झालेली आहे. ती दिल्ली वारी कशासाठी झाली त्याची चर्चा झाली, त्याच्यावरही आपण व्हिडिओ केलेले आहेत. ते म्हणजे ठाकरेंचे खासदार फुटणार. ठाकरेंकडे 9 खासदार आहेत, त्यातले 6 खासदार फुटणार आहेत. ऑपरेशन टायगर राबवलं जाणार आहे. कुठे गेलं ऑपरेशन टायगर? थांबलंय, लांबणीवर गेलंय ना, का गेलंय याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. हे थांबलंय. त्यानंतर त्या दिवशी एकनाथ शिंदेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेळ दिली, पण अमित शहा भेटले का? नाही भेटले. जे एकनाथ शिंदेंना कधीही अमित शहा वेळ देतात ते अमित शहा या भेटीमध्ये एकनाथ शिंदेंना भेटलेले नाहीत. हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही लक्षात घ्या. त्याची मागची काही कारणं आहेत आणि म्हणूनच ऑपरेशन टायगर थांबलेलं आहे. जरी ज्योतिताई वाघमारे यांनी काहीही म्हटलेलं असलं की आगामी काळामध्ये बघा राजकारणात उलथापालथ होणार आहे, पण ती शक्यता आत्ता तरी नक्की नाही आहे. उलथापालथ होणार आहे, पण वेगळ्या काही गोष्टींची उलथापालथ होऊ शकते का याकडेही आपल्याला बघायचं आहे. दुसरी तिसरी गोष्ट आपण जर बघितली तर सध्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. इथं एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी हे काही ठिकाणी जवळ आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेंचे आणि शरद पवारांचे संबंध खूप चांगले आहेत, खूप चांगले आहेत. म्हणजे आता फडणवीसांचे जितके चांगले उरले नसतील तितके शरद पवार आणि एकनाथ शिंदेंचे संबंध खूप चांगले आहेत. अर्थ काय काढायचा तो तुम्हीच काढा. पण म्हणूनच मी म्हणतोय की आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे हे मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला जाणं म्हणजे असं तर नाही ना की 2029च्या दिशेनं ही पावलं पडतायत. कारण मला आत्ता परवाच संजय राऊतांनी एक विधान केलं, त्या विधानाकडे माझं लक्ष गेलं की 2029मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात. खरं तर उद्धव ठाकरेंकडे तेवढं आत्ता बळही नाही आहे, तेवढे खासदारही नाही आहेत, आमदारही नाही आहेत. काय ते 65 एक नगरसेवक आलेत, पक्ष कमजोर झालेला आहे. असं असताना संजय राऊतांनी हे विधान केलेलं आहे. आश्चर्य वाटलं आपल्या सगळ्यांना. आश्चर्य असं आहे की आगामी काळात गणित खूप बदलू शकतात. खूप म्हणजे 180 डिग्री बदलू शकतात. म्हणजेच कालचे शत्रू आज मित्र होत आहेत आणि आजचे मित्र हे कदाचित उद्याचे शत्रू होतील का
तुम्हीच काय ते ओळखून घ्या. म्हणजे मला जे काही म्हणायचं आहे, मला जे काही सांगायचं आहे, 2029पर्यंत महाराष्ट्रातलं राजकारण हे एक नवं समीकरण घेऊन येत आहे का, या वळणावर चाललं आहे का, हेच मला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही देखील आपल्या कमेंट बॉक्समधनं जरूर टाका, तुम्ही या भेटीकडे कसं बघताय, तुमच्या देखील कमेंट्स घ्या. आगामी काळात एकनाथ शिंदे दूर होतील का, आगामी काळात भाजप ठाकरे जवळ येतील का, काय घडेल आपल्याला माहीत नाही, पण कुछ तो गडबड है दया, असं नक्की म्हणायला आपल्याकडे जागा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.